एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज आहे फाल्गुनीचा बर्थडे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. खूप काही गोष्टी आज प्लॅन आउट केलेल्या आहेत. सो लेट्स सी हाऊ डज इट वर्क. आणि मेन म्हणजे इकडे आल्यानंतर आता आम्ही खूप गोवा ऑलरेडी फिरलो. सो आम्हाला अजून काय बघायचं नाही. पण इथे आता नवीन नवीन कॅफे, नवीन नवीन रेस्टॉरंट्स ओपन झालेले आहेत. सो वॉन्ट टू गो अँड एक्सप्लोर दॅट. सो आता लंचला आम्ही बाहेर जाणार आहोत. अभि, फाल्गुनी, सनी सगळे रेडी होत आहेत. ह्या दोघी मुली इथे बसलेल्या आहेत. काय बघतायत मला काही समजत नाही आहे. काहीतरी सुपर हिरोचं काहीतरी बघतायत. मी सुद्धा माझं सुद्धा आंघोळ वगैरे करून झालेली आहे. आवरण्याच्या आधी पहिले विचार केला की फटाफट आपलं नाश्ता वगैरे करून घेते. स्वतः सनीचं फेवरेट जे आहे ते कांदापोहे बनवायला घेतलेत. अभि कांदापोहे खात नाही. सो ब्रेडसुद्धा आहे आणि मिओनीजमध्ये आपलं काय म्हणतात कोबी ते मिक्स करून सुद्धा आहे. आणि चहा कॉफी कोणाला हवी असेल ते. सो ह्या ब्रेकफास्ट करून मग आम्ही निघणार. जिरं मोहरी वगैरे काहीही नाहीये, फक्त मिरचीवर फोडणी टाकणार. सो आत्ता लक्षात आलं कढीपत्ता नाहीये, जिरं मोहरी नाहीये, नशीब हळद आहे, हिंग नाहीये, मीठ आहे. सो ठीक आहे, चला असं सुद्धा कांदापोहे छान लागतात. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Revengeful World. Me is Sunny and here is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे day 3 in Goa. Super excited कारण आज आहे फाल्गुनीचा birthday. So wishing again Falguni a very happy birthday. May all your dreams come true and live your life to the fullest. कालचा vlog तुम्ही बघितलाच असेल. फुल धमाल आणि मस्ती चालू आहे गोवामध्ये. आणि यस, आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड यस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड यस, लिव्ह, लाफ अँड लव्ह. गुड मॉर्निंग. रेडी, यम्मी यम्मी ब्राउन ब्रेड विथ काय पॅनकेक्स पण पाहिजे पुरा. And birthday girl, wishing you happy birthday once again. Thank you. आणि फेवरेट नाश्ता रेडी झाला आहे. कांदा पोहे. अभिचं इकडेच वॉशिंग मशीन मध्ये काम चालतं गोव्यामध्ये. कधी वॉशिंग मशीन बघितली नाही कशी लावतात. कधी कपडे टाकायचे विलाचा फुल युटिलायझेशन चालू झालंय. चला पण उठली. नवऱ्याची फुल सोय आज नवऱ्याची फुल सोय. माझ्या मित्राची पण सोय केली बघ. तू काय खात, तुला मी दिलाय. ऐसा नाही करते. सो हॅव्हिंग अन अमेझिंग टाइम हिअर. मस्त विला आहे आणि फुल वाईब्स येतात ते बाली आणि मॉरिशसचे. जास्त करून मॉरिशस, कारण आमची जी फर्स्ट ट्रिप होती ती मॉरिशसची होती, इंटरनॅशनल ट्रिप. आणि तसंच फील आहे. सो खरंच खूप छान वाटतं आणि नॉस्टॅल्जिक फील होतं.
फायनली वी हॅव रिच्ड डेस्टिनेशन. खूप सारे लोकेशन पाहिले, त्याच्यानंतर फायनली इथे पोहोचलो आहोत, नोवा. सो लंच आज आमचा असणार आहे नोवा. बनवले सगळे एवढे कोपऱ्यामध्ये, पण आतमध्ये एवढे नाही. फायनली आमचा लंच झालं आणि अमेझिंग होती प्लेस. वाइब्स एकदम भारी होते. फक्त प्रॉब्लेम होता की ऊन खूप जास्त ह्युमिडिटी आहे. बट सो आमचं मस्त जेवण झालेलं आहे नोवामध्ये. ॲक्च्युली एक तर हीट आणि पण तरी त्यांनी ना फॅन्स वगैरे लावलेत, त्यामुळे काही एवढं ॲसच जास्त पण जाणवलं नाही, कारण थंड वाटलं. पण फूड नाही आम्हाला आवडलं. कुरकुरे मशरूम आम्ही खाल्लं, जे की एकदमच टेस्टलेस होतं. त्यानंतर नाचोस खाल्लं, ते तरी बेटर होतं. काय सोया चाप खाल्लं, एकदम इंडियन फ्लेवर्स होते. एकदम म्हणजे कढीपत्ता वगैरे. सोया चाप युजली तसं मला कधीच खाल्लेलं नाही आहे. आणि पास्ता खाल्लं, ते एक चांगलं होतं. सो ओव्हरऑल ॲव्हरेज फूड आहे, असं मग खूप वाव नाही आहे. बट ॲम्बियन्स छान आहे. संध्याकाळच्या टायमात कधी वगैरे तुम्ही आला तर तुम्हाला नक्कीच ते आवडेल. आत्ता ह्या टायमाला नका येऊ, खूप गरमी आहे. थंड हवा आहे, पण शेवटी ऊन ते ऊन असतं. सो कसं आहे, शेवटी घरातलं फूड जास्त आवडतं, प्रिय आहे. आता घरी गपचूप भाताची खिचडी करणार होतो मी. भाताची खिचडी केल्यानंतर मग संध्याकाळी ॲक्च्युली फाल्गुनीचा बर्थडे, मग ते सेलिब्रेट होईल. ॲक्च्युली फाल्गुनीचा बर्थडे म्हणून आम्ही लंचला बाहेर निघालो, नाही तर आमचं बिलकुल पण इच्छा नव्हती की आम्ही बाहेर निघू आणि काय करू, कारण खूप हीट आहे. एनिवेज, सो उद्या नक्कीच घरी असणार आहोत. पण आज संध्याकाळी एका नवीन जागेवर जाणार आहोत, जे खूप 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 छान आहे आणि इंस्टाग्रामेबल आहे. ॲक्च्युली आत्ताचे जेवढे पण आहेत ना रेस्टॉरंट्स, ते सगळे इंस्टाग्रामेबलच आहेत आणि छान आहेत. सो चला मग आता निघतो आम्ही इकडनं. हे लोक पाठीमागनं येत आहेत. लेट्स गो. सो फायनली बॅक टू विला. खूप ऊन आहे आणि वाजले आहेत आता 3:30. थोडा वेळ रेस्ट करू आणि मग पुन्हा सनसेट आणि फाल्गुनीची बर्थडे पार्टी. सो बॅक टू विला आणि लहान मुलांचं जेवण चालू आहे. प्रिपरेशन म्हणजे नायसाने येण्यासाठी खिचडी, त्यात आधी ताव मारणार आहे. माझं तर पोट भरली आहे. वाजले 5 and we all are set to go again. ज्ञानू बघ, ज्ञानू असू दे, चल सावकाश नीला मॅचिंग झाली आहे नायसा आणि ज्ञानाला मॅचिंग झाली आहे मा. and both are looking beautiful. पार्टी आहे ना, पार्टी. All set to go. सो फायनली आता आम्ही निघालो संध्याकाळच्या स्पॉटला एक्सप्लोअर करण्यासाठी. सो आम्ही बुक केले मियामध्ये, जिथे असं हात
जे खूप ट्रेंडिंग आहे, हातावर असं जाऊन वगैरे फोटो काढायचा असतं. म्हणजे आता कसं झालं पाहिजे, तुम्ही जेव्हा पण गोव्याला येईल ना, तुम्हाला बाली, थायलंड हे सगळं तिकडचं फिलिंग मिळणार आहे. कारण प्रत्येक रेस्टॉरंटने असं काही ना काहीतरी अट्रॅक्शन ठेवलेलं आहे. सो आम्ही आता तिकडे चाललो. ह्याचा काही कवर चार्ज वगैरे नाही आहे, कारण आम्ही वीकडेजच्या ज्यात चाललो. जो विकेंडला येईल ना, तर मोस्टली या सगळ्या प्लेसेसला कवर चार्ज वगैरे सुद्धा असतो. सो वी आर ऑल सेफ. आणि ही जी तुम्ही बॅग बघताय तर एवढी स्पेशियस आहे, खूप काही गोष्टी ह्यात राहतात. मेन म्हणजे मला या बेल्टसाठी ही बॅग आवडली आहे. सो त्याला फक्त एकच कप्पा आहे, पण खूप खूप गोष्टी राहत आहेत त्यात. ही इंस्टाग्रामवरती कॅची बॅग्स म्हणून पेज आहे, तिच्याकडनं मी घेतली. ह्यात कलरसुद्धा अवेलेबल आहेत आणि इवन बेल्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतील. सो नक्की तिला कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला इथे हवं असेल. कारण आता तुम्हाला माहिती आहे की ह्या बेल्ट्सचे खूप ट्रेंड चालू आहे. सो थँक्यू सो मच. क्वालिटी खरंच सुंदर आहे. जसं मी काढलेलं मला तसंच रिसीव्ह झालेलं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा. लेट्स गो. वी हॅव रीच्ड आवर डेस्टिनेशन. आम्ही आलो आहोत सिओलिममध्येच मिया रेस्टॉरंटमध्ये, विच इज नाव रूह. झोपली आहे नायसा आणि छान आहे. आम्हाला असं सनसेट मला फायनली छान असा टाइम स्पेंड केला. बट ते आमच्यासाठी छान झालं. मिया त्याचं नाव आहे, पण त्यांचं आता ते चेंज होऊन रूह असं झालेलं आहे. बट खूप छान आहे. आम्ही काही नाही, नॉर्मल फूड खाल्लं. पास्ता खाल्ला विच वॉज गुड, गार्लिक ब्रेड विच वॉज गुड, फ्राईज. कारण आम्ही जस्ट जेवलेलो आणि आमचं असं होतं की आम्हाला सनसेट मिस नाही. मेन सनसेट होता आणि बर्थडे गर्लची इच्छा होती. येस. आणि हे एक्झॅक्ट थलासाच्या बाजूला, थोडंसं पुढे आहे थलासाच्या. पण छान वाटलं, मस्त वाटलं. कोणी नव्हतं. खूप फोटोज काढता आले त्या हातावरती. हात आहे तो छोटासा दिसायला, पण त्याचं जे मेन आहे ना, फोटोग्राफी कशी काढली जायला पाहिजे ते समजायला पाहिजे. जर खालून काढलं तर ते छान नाही येणार. बट एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि मस्त होतं. आणि कॉस्टचं बोलाल तर खूप लोकांना प्रश्न पडतो की अशा जागेवर कॉस्ट कशी असते. सो इट डिफर. काही जागेवर जसं की सकाळी आम्ही गेलेलो थोडंसं कॉस्टली होतं. हे म्हणजे आपलं नॉर्मल आणि नॉर्मल कॅफेजमध्ये आपली जी कॉस्टिंग असते ना तशीच आहे. आता हे रिव्हर आहे, दिस इज नॉट अ बीच जे कनेक्टेड आहे बीचला. हा जो रिव्हर आहे तो खाली पाणी वगैरे नव्हतं. रिव्हर कनेक्टेड आहे ना सीला. येस. सो चला मग आता आम्ही इकडनं निघतो. ॲक्च्युली खूप गरमी आहे.
काय सुचतच नाही आहे. आम्ही निघतो, घरी जाऊ, परत फ्रेशन अप होऊ आणि मग मोस्ट प्रोबॅबली कलंगूट किंवा बागाला जाऊ. ॲक्च्युली ना आम्हाला कलंगूट बागा एवढं नव्हतं एक्सप्लोअर करायचं, म्हणून आम्ही जिथे राहतो, खूप लोकांचा प्रश्न होता की आम्ही कुठे राहतो. सो आम्ही सिओलिमला राहतो, जिथे हे सगळे जवळ आहेत. म्हणजे आता हे मियासुद्धा 8 का 7 मिनिट्सच्या डिस्टन्सवरच आहे. इवन आम्ही नोआ सकाळी गेलेलो, ते सुद्धा जवळ आहे. सो आणि प्लस सिओलिमला जे स्टे आहेत ना ते खूप छान आहेत. जर तुम्ही एअरबीएनबीचे पाहिले तर ते खरंच खूप छान आहेत. सो लेट्स गो. चला, बर्थडे गर्ल कसं वाटलं? नवऱ्याने अख्खं एवढं बुक केलं तुझ्यासाठी. सो तुमच्या याच्यासाठी सांगतो की मी वरचं जे सेक्शन होतं ते पूर्ण बुक केलेलं. हिने तर तिला आवडलेलं म्हणून ते जागा बुक केलेली, पण मी पूर्ण सेक्शन फोन करून त्यांना बुक करून ठेवलेलं की इकडे कोणीच नको आहे. पण आम्हाला केक संध्याकाळी कट करायचा होता, आत्ता करायचा नव्हता, त्यामुळे आम्ही डिनरलाच केकचं सगळं प्रोग्राम ठेवलेलं आहे. येस. सो आपल्या ट्रिपबद्दल पण सांग. आपण ऑलरेडी एक थायलंड ट्रिप केलेली आहे. सो खूप लोकांनी विचारलं की आम्हाला अजून एक थायलंड ट्रिप करता येईल का तुमच्या बरोबर? येस, नक्कीच तुम्हाला थायलंड ट्रिप करता येईल. मागच्या वेळेसची 5 नाईट 6 दिवस होती, पण आम्हाला वाटलं की नाही अजून एक्सप्लोअर करण्यासारखं आहे, म्हणून आपण ह्यावेळेस 6 नाईट 7 दिवस ठेवली आणि त्याच बजेटमध्ये आपण सगळं मॅनेज केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा हा व्लॉग तुम्हाला आता बघायला मिळेल उद्या, पण तरीही तुम्हाला फाल्गुनीच्या बड्डेची ऑफर उद्याच्या व्लॉगमध्ये पण असणार आहे, कारण की व्लॉग उद्या जातोय. सो उद्या जरी तुम्ही बुक केले, आज अनाऊन्स केलेलं, तर आजच्या डेटमध्ये खूप साऱ्या बुकिंग पण झाल्या. तर उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं तर तिकडेही तुम्ही बुकिंग करा आणि ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका. आणि आमच्याबरोबर फिरायला विसरू नका. इकडे नंबर दिला, कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर आणि लवकरात लवकर ट्रिप बुक करा. काय झालं, आमच्या गोंडूला आलाय कंटाळा. गोंडूचं जोजो पण झालेलं आहे, बट तरी सुद्धा हे ना. वाजलेत आता संध्याकाळचे 8:30. यानाचं जेवण रेडी झालं. सारा किती बाबू. इथे ये, तू इथे बस. तो फायनली आम्ही निघालो आता डिनरसाठी. ती बघ आता हात धुवायचे स्वच्छ. परत आम्ही पोचलोय मेन पार्टी स्पॉटला. मेन गोवाच्या सेंटरला, म्हणजेच बागा कलंगूट. आणि आज व्हेज खाणं असल्यामुळे आम्ही पोचलो आहोत शिवसागर. अभिची इच्छा आहे शिवसागरमध्ये यायची आणि त्यात फाल्गुनी पण रेडी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज बघ, ते बघ हॉर्सवर. दाखव वरती बाळा, वरती नजर नाही वाटत. फायनली थोडंफार काय खाल्लं आम्ही. शिवसागर छान होतं. म्हणजे छान. चला, खूप एक्सपेक्टेशन घेऊन पावभाजी खायला आली. गरम मसाले बिलो ॲव्हरेज आहे. चला, फाल्गुनीच्या बर्थडेला निघालेत शॉपिंगला. दोघी बहिणी बर्थडे शॉपिंग. 250. शॉपिंग गिफ्ट काय? फाल्गुनीला बर्थडेला काय घेते? काय घ्यायचं कसं समजतच नाही ऍक्च्युली. तुला मॅग्नेट घ्यायचं होतं ना फाल्गुनी? चप्पल पण. आपण ब्लॅक अँड व्हाईट थीम मध्ये राहतो ना. ये पीछे का कैसा है? हाँ बैठना सही होगा. ओके.
छान आवडेल. छोटा साइज नहीं है. That's a free size है. इसमें छोटा साइज नहीं आता. उसमें 3 कलर है भैया. रुको मैं दिखाती हूँ. लास्ट 1 minute. हॅपी बर्थडे. थँक यू. बर्थडे गर्ल. झाला का? बर्थडे संपला आता. संपला बर्थडे. कसं झाला बर्थडे? मस्त. मस्त झाला बर्थडे. घे दूध पी. हा घे. केलं. बस इथे बस.